वेलकम. इयत्ता 9वी विषय मराठी. कविता 5वी व्यायामाचे महत्त्व. कवी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. ही कविता आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासली आहे. यावर आधारित स्वाध्याय कृती व काव्य सौंदर्यावर आधारित कृती आज आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, स्वाध्याय कृतीकडे जाण्यापूर्वी आपण पद्य विभागावर कशा प्रकारे परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार प्रश्न विचारले जातात आणि गुण विभागणी कशी केली जाते ते आज आपण पाहणार आहोत. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप लक्षात घेतल्याने कवितेचा अभ्यास करणे तुम्हाला सोपे जाईल. पद्य विभागावर 16 गुणांच्या एकूण 2 कृती विचारल्या जातात. त्यापैकी कृती 2अ पठित पद्य 8 गुण या प्रश्नाचे स्वरूप आज आपण जाणून घेणार आहोत. पठित पद्य म्हणजे पाठ्यपुस्तकातील कोणतीही एक कविता तुम्हाला परीक्षेत विचारली जाईल आणि त्यावर पुढील प्रमाणे प्रश्न विचारले जातील. कृती 2अ पठित पद्य एकूण गुण 8. प्रश्न पहिला विचारला जाईल आकलन कृती 2 मार्कांसाठी. दुसराही प्रश्न आहे तो आकलन कृतीवरच आहे 2 मार्कांसाठी. म्हणजे कविता समोर असेल त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. कविता काळजीपूर्वक वाचायची आहे आणि उत्तर शोधून लिहायचे आहे. तिसरा प्रश्न आहे कवितेतील शब्दांचा अर्थ 2 गुणांसाठी. कवितेतील शब्दांचा अर्थ म्हणजे समानार्थी शब्द की कवितेमध्ये आलेले जे शब्द आहेत त्याचा अर्थ लिहायचा आहे. चौथा जो प्रश्न आहे तो आहे काव्य सौंदर्यावर आधारित कृती म्हणजे भावार्थ आधारित किंवा एखाद्या प्रश्नाचा आशय सौंदर्य किंवा विचार सौंदर्य स्पष्ट करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाईल. मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण व्यायामाचे महत्त्व ही कविता अभ्यासली. तुम्हाला ती समजली असेलच. त्यावर आधारित आकलन कृती आपण पाहूया. आकलन कृती 1 आकृतीबंध पूर्ण करा. व्यायामाचे फायदे. व्यायामाचे फायदे जे कवितेमध्ये सांगितले आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आकलन कृती सोडवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला आकृत्या पेनानेच काढायच्या आहेत. आकलन कृतीमध्ये असणाऱ्या ज्या आकृत्या आहेत त्या कंपल्सरी काढणे आवश्यक आहे उत्तर लिहिताना आणि त्याचबरोबर त्या पेन्सिलने काढायची आवश्यकता नाही आहे. त्या पेनानेच काढल्या तरी चालतील. हे लक्षात ठेवायचं. मतलब संजाल कंपल्सरी बनाना है और वो पेन से ही आपको बनाना है. ठीक है. व्यायामाचे फायदे या आकलन कृतीचे उत्तर पाहू. 1 अन्नपचन सहज होते. 2 जडत्व जाऊन अंगात तरतरी येते. 3 रक्त व्यवस्था उत्तम राहते. 4 विचारांचा सजीवपणा वाढतो. पाच स्नायू सशक्त होतात. 6 माणूस दीर्घायू होतो. 7 प्रतिकारशक्ती वाढते आणि 8 स्वावलंबनाची वृत्ती बांधते. असे एकूण 8 व्यायामाचे फायदे आहेत. मुलांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. जरी व्यायामाचे फायदे 8 असले तरी परीक्षेमध्ये 2 गुणांसाठी अर्ध्या मार्कासाठी 4 विचारले जातील किंवा 2 गुण 1 मार्कासाठी विभागले जाऊन 1 मार्कासाठी तुम्हाला फक्त 2च फायदे लिहायचे असतील. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. पुढची आकलन कृती पाहूया. कृती 2 व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा. व्यायामावीण म्हणजे व्यायामाशिवाय कोणते कोणते तोटे होतात म्हणजे व्यायाम न केल्याने होणारे नुकसान तुम्हाला इथे कविता वाचून लिहायचे आहेत. व्यायाम न केल्याने होणारे तोटे आपण पाहूया. 1 सात्विक भोजन ही विकारी होऊन शरीराला मारते. 2 पित्त कफ व वात शरीराला जीर्ण करतात. म्हणजे व्यायाम न केल्यामुळे व्यायामावीण म्हणजे व्यायामाशिवाय
होणारे नुकसान इथे आपल्याला लिहायचे आहेत. ठीक आहे. व्यायाम न केल्याने आणखीन कोणते तोटे होतात? तर 3 रक्तव्यवस्था बिघडून अंगात स्थूलपणा येतो. 4 स्नायू अशक्त होऊन माणूस अल्पजीवी ठरतो. अशा प्रकारे तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. पुढील आकलन कृती पाहूया. कृती 4 शब्दसमूहांबद्दल एक शब्द चौकटीमध्ये लिहा. आरोग्य देणारी, आरोग्यदायी. दोन विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती, प्रतिकार शक्ती. 3 स्वतःची कामे स्वतः करणारा, स्वावलंबी. 4 एका अंगाने केलेला विचार, एकांगी विचार. विद्यार्थ्यांनो, मी ते तुम्हाला आकलन कृतीवर आधारित गृहपाठ देते आहे. चौकटी पूर्ण करा. 1 ध्यानात ठेवायचे सूत्र. 2 सर्व प्रकारे वैरी मानला गेलेला. 3 त्रिगुण दोष. कृती 2 मधील जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि 2 मार्कांसाठी तो विचारला जातो की प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. म्हणजेच समानार्थी किंवा प्रतिशब्द लिहायचा आहे. जसे आळस, वैरी, जडत्व अशा प्रकारे शब्द तुम्हाला दिले जातील आणि त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला लिहायचा. आळस याचा अर्थ सुस्ती, वैरी याचा अर्थ शत्रू, जडत्व याचा अर्थ सुस्ती. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर परीक्षेत लिहायचे आहे. इथे आपण पाहिलं की शब्दांचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. आणखीन वेगळ्या प्रकारे विचारलं जातं की खालील शब्दांचे प्रतिशब्द, प्रतिशब्द म्हणजे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा. म्हणजे जसं कसरत दिलेला शब्द आहे त्याचा अर्थ व्यायाम, तो कवितेमधनं शोधून लिहायचा आहे तुम्हाला. पोषक, सात्विक, सखा, मित्र, मतलब कविता से उन शब्दों को ढूंढना है और आपको लिखना है. कृती 2 मधील चौथा प्रश्न आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे. 2 मार्कांसाठी विचारला जातो. काव्य सौंदर्यावर आधारित कृती. काव्य सौंदर्यावर आधारित कृती म्हणजे काय? तर भावार्थ आधारित, म्हणजे कवितेतल्या 2 ओळी दिल्या जातील आणि त्यांचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे, भावार्थ तुम्हाला लिहायचा आहे. किंवा एखाद्या ओळीचं एखादा प्रश्न विचारला जाईल, त्याचा आशय किंवा त्यातील विचार सौंदर्य तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. काव्य सौंदर्यावर आधारित प्रश्न पाहू. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. या पंक्तीतील तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. उत्तर पहा. व्यायाम हा माणसाचा आरोग्यदायी मित्र आहे. व्यायाम केल्याने रक्तव्यवस्था निकोप राहते. निकोप म्हणजे निरोगी राहते, मतलब रक्तव्यवस्था अच्छे से काम करती है. अंगात उत्साह संचारतो, स्नायू बळकट होतात, शरीराला तरतरी येते आणि त्यामुळे कोणतेही काम करण्याचा आळस न येता अंगात स्फूर्ती वाढते, म्हणजे उत्साह वाढतो आणि कार्य करण्याची प्रेरणा मिळते. ठीक है, इस तरीके से आपको आंसर लिखना है. पुढील प्रश्न पाहूया. आरोग्यम धनसंपदा या उक्तीतील विचाराचा विस्तार करा. उक्ती याचा अर्थ एखादं सुवचन किंवा वाक्य. या उक्तीमध्ये मांडलेला विचार तुम्हाला इथे स्पष्ट करायचा है. म्हणजे सुवचन में क्या बताया है वो आपको स्पष्ट करना है. या प्रश्नाचं उत्तर कसे लिहायचे ते पाहूया आपण. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते असे म्हटले जाते. म्हणूनच भारतीय संस्कृतीत संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला, मतलब जब शाम को दिया जलाते हैं तब भगवान के सामने देवासमोर शुभम करोति कल्याणम
आरोग्यम धनसंपदा अशी प्रार्थना केली जाते. आरोग्याला धनसंपदा म्हटले गेले आहे. कारण आरोग्य निरोगी असेल तरच माणसात कार्य करण्याची स्फूर्ती निर्माण होऊन शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होण्यास मदत होते. व्यायामामुळे आरोग्य उत्तम राहते. आपले जीवन सुखी व समाधानी ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजे उत्तम आरोग्य आणि म्हणूनच आरोग्यम धनसंपदा असे म्हटले जाते. उत्तम आरोग्य ही मानवाची सर्वात मोठी दौलत म्हणजे संपत्ती आहे. तुम्ही पैशाने श्रीमंत असाल पण ती सुख उपभोगण्यासाठी जर शरीर निरोगी नसेल, तंदुरुस्त नसेल तर त्या श्रीमंतीचा काय उपयोग. म्हणून आरोग्य हीच धनसंपदा आहे. अशा प्रकारे तुम्हाला काव्य सौंदर्यावर आधारित कृती सोडवायच्या आहेत. मी गृहपाठ पण तुम्हाला देते आहे, त्यावर आधारित प्रयत्न करायचा आहे. माझा स्पष्टीकरणाचा व्यायामाचे महत्त्वाचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला पाहायचा आहे, ऐकायचा आहे आणि कविता समजून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा गृहपाठ लिहायचा आहे. गृहपाठ लिहिण्यासाठी मी तुम्हाला 2 प्रश्न देते आहे. 1. व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. कविता वाचायची, कवितेचं स्पष्टीकरण वाचायचं आणि त्याप्रमाणे व्यायामाचं महत्त्व तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं. दुसरा प्रश्न आहे व्यायामावीण सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन. या ओळीतील विचार स्पष्ट करायचा म्हणजे भावार्थ किंवा अर्थ या ओळीमधला स्पष्ट करायचा आहे. ठीक आहे, एवढा गृहपाठ तुम्ही करायचा आहे. धन्यवाद.